नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृत कथासार अध्याय 2 ऐकणार आहोत। सूत मुनी सांगतात, या कलियुगात मनुष्य जन्माचे सार्थक घडविणारे व त्यांचे कल्याण करणारे एकच साधे, सोपे व अत्यंत प्रभावी साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण। जिथे सर्वदा शिवस्मरण केले जाते तिथे भुक्ती, मुक्ती, आनंद व सर्व प्रकारचे कल्याण नित्य नांदते। नाना प्रकारची संकटे, विघ्ने त्या व्यक्तीला कधीच बाधत नाहीत। सहज हसता हसता जरी शिवस्मरण घडले तरी त्याचा अपार लाभ होतो। ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यास त्याचे सुवर्णात रूपांतर होते किंवा अमृताचे सेवन केल्यास अमरत्व प्राप्त होते, तसेच योग्य औषध सेवन केल्यास रोग नष्ट होतात, त्याचप्रमाणे शिवनामस्मरणाने मनुष्याला परम लाभ प्राप्त होतो। नकळत किंवा विनोदात जरी शिवस्मरण घडले तरी त्या मनुष्याचे दोष नाहीसे होतात। कोणी शिवनामोच्चार करीत असताना त्याची अवहेलना केली तरी त्यावेळी जर एखाद्याच्या मुखातून शिव शिव हे नाम निघाले तरी त्याचे पापे क्षणात नष्ट होतात। पुत्राचे किंवा कन्येचे नाव जरी शिव किंवा पार्वती यांच्या नावावरून ठेवलेले असले आणि त्यांना हाक मारली तरीही शिवस्मरण घडते। शिवरात्रीच्या दिवशी जो मनुष्य विशेष पूजन, जागरण तसेच तिन्ही प्रहरांची पूजा करतो, रुद्रघोष करतो, त्याच्या पुण्याला पारावार उरत नाही। वसिष्ठ, विश्वामित्र यासारखे अनेक महर्षी, देवता, गण, गंधर्व, किन्नर तसेच सिद्ध व विद्याधरही शिवरात्रीचे व्रत करतात। या विषयावर एक अत्यंत सुंदर कथा आहे जी सूत मुनी ऋषींना सांगत आहेत, म्हणून ही कथा सर्व श्रोत्यांनी अत्यंत आदरपूर्वक व चित्त एकाग्र करून ऐकावी। माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी म्हणजेच शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्री ही कथा आहे एका व्याधाची, ज्याने नकळत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन केले आणि त्याची सर्व पापे नष्ट होऊन गेली। तो दिवस होता महाशिवरात्रीचा। विंध्य पर्वताजवळ एक व्याध राहत होता। तो हरणे व पक्षी मारणारा अत्यंत हिंसक प्रवृत्तीचा होता। तो फारच निर्दयी होता व त्याने आपल्या आयुष्यात अनेक अपराध केले होते। तो दुराचारी होता। महाशिवरात्रीच्या पावन दिवशी तो हातात धनुष्यबाण आणि शस्त्रसामग्री घेऊन अरण्यात शिकारीसाठी निघाला। जात असताना त्याला एक सुंदर सजवलेले शिवमंदिर दिसले। तो शिवरात्रीचा दिवस असल्यामुळे सर्व दिशांनी लोक त्या ठिकाणी जमले होते। सर्व भक्तगण विधीप्रमाणे शिवमंदिरात पूजा करत होते। ब्राह्मण रुद्राभिषेक करत होते। कोणी टाळ मृदंग घेऊन अत्यंत प्रेमाने शिवकीर्तन करीत होते। श्रोते टाळांचा नाद करीत हर हर महादेव असा जयघोष करीत होते। ते दृश्य पाहून तो व्याध तिथे काही क्षण थांबला। सर्व काही पाहून तो हसू लागला आणि विनोदाने स्वतःशीच बोलू लागला, हे सर्व लोक किती मूर्ख आहेत। कष्टाने मिळवलेले धन व्यर्थ खर्च करीत आहेत। ज्याच्यासाठी हे सर्व करीत आहेत तो तर दगडाचा आहे, त्यात देव कसा असणार, अशी चेष्टा करीत तो अरण्याकडे निघून गेला। लोक वारंवार शिवनामाचा घोष करत होते। ते ऐकून तोही विनोदाने शिव हर हर असे म्हणू लागला। नकळत त्याने शिवमंदिराची प्रदक्षिणा घातली आणि घनदाट अरण्यात प्रवेश केला। आता विनोदाने का होईना पण त्याच्या मुखातून शिवनामोच्चार होऊ लागला होता। त्या नामस्मरणामुळे नकळत त्याचे अनेक दोष नष्ट होऊ लागले। शिकारीची वाट बघता बघता पूर्ण दिवस संपून गेला तरी काही त्याला त्या दिवशी शिकार मिळाली नाही। तो अत्यंत भुकेला होता। बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याला एक सरोवर दिसले। त्या सरोवराच्या काठी एक विशाल बिल्व वृक्ष होता। त्या वृक्षाच्या फांद्या चारही बाजूंनी पसरलेल्या होत्या। तो व्याध त्या बिल्व वृक्षाच्या एका फांदीवर जाऊन बसला। त्याने धनुष्याला बाण लावून सावज येण्याची वाट पाहू लागला। सावज पाणी पिण्यासाठी सरोवरावर आले
की लगेच बाण सोडून त्याची शिकार करता यावी असा त्याचा विचार होता. त्या वृक्षावर असंख्य बिल्वपत्रे होती. सावजाची वाट पाहता पाहता तो डाव्या हाताने नकळत ती बिल्वपत्रे तोडून खाली टाकू लागला. नेमके त्या वृक्षाखाली भगवान विष्णूंनी आपल्या हस्ते स्थापन केलेले एक दिव्य शिवलिंग होते. ती बिल्वपत्रे त्या शिवलिंगावर पडू लागली. त्या व्याधाच्या नकळत महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्याकडून उपवास व जागरण घडत होते. त्याच्या मुखातून नकळत हर हर असा नामोच्चार सुरू झाला होता. त्या नामोच्चारामुळे त्याच्या पापांचा नाश होत चालला होता. त्याचवेळी एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली. व्याधाने तिच्यावर बाण रोखला. त्या बाणाचा आवाज ऐकून हरणीचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि ती हरणी मनुष्यवाणीने बोलू लागली. ती म्हणाली, हे मनुष्या, माझा काहीही अपराध नसताना तू मला का मारू इच्छितोस? मी हरणी आहे आणि त्यातही गर्भिणी आहे, म्हणून तू माझा वध करू नकोस. माझ्या उदरात अज्ञान जीव आहे. जर तू माझा वध केलास तर तुला अनेक दारुण दोष लागतील. शास्त्र सांगते, एका रथात मावतील इतक्या सूक्ष्म जीवांचा वध केल्यास ते एका शेळीच्या वधासमान आहे. 100 शेळ्यांचा वध केल्यास एक बैल मारल्यासारखे पाप लागते. 100 बैल मारल्यास एक गाय मारल्यासारखे पाप लागते. 100 गायी मारल्यास एका ब्राह्मणाच्या वधासमान पाप लागते. 100 ब्राह्मणांची हत्या केल्यास एका स्त्रीच्या हत्येसारखे पाप लागते. 100 स्त्रियांची हत्या म्हणजे एका गुरूच्या हत्येसमान पातक आहे. आणि 100 गुरूंची हत्या केल्यास गर्भिणीच्या वधाचे महाभयंकर पातक लागते. माझा काहीही अपराध नसताना तू मला मारू नकोस. त्यावर व्याध म्हणाला, माझे कुटुंब घरी उपाशी आहे. आज मी स्वतःही निराहार आहे. पोटात काहीच अन्नपाणी नाही. पण तू हरिणी असूनही मनुष्याप्रमाणे इतक्या सुंदर शास्त्रीय गोष्टी सांगत आहेस, याचे मला फार आश्चर्य वाटते. तुला पाहून माझ्या मनात करुणा दाटून आले आहे. तू मला सांग, पूर्वी तू कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले? त्यावर ती हरिणी म्हणाली, पूर्वी समुद्र मंथन झाले तेव्हा देवांनी महान परिश्रम करून समुद्रातून 14 रत्ने बाहेर काढली. त्यातीलच मी एक आहे. माझे नाव रंभा आहे. मला पाहून अनेक देव व असुर मोहित होतात. मला प्राप्त करण्यासाठी अनेक तपस्वी मुनी तप करतात. माझ्या केवळ नयन कटाक्षाने अनेकांचे मन माझ्याकडे ओढले जाते. माझ्या सौंदर्यामुळे मला गर्व झाला. मी कोणालाही मान देईनासे झाले. मी शिवभजन सोडून दिले. शिवरात्री, सोमवार व्रत, शिवपूजन हे सर्व मी त्यागले. स्वर्गातील सुधा सोडून मी मद्यपान करू लागले. देवलोक सोडून मी हिरण्य नावाच्या असुराबरोबर रमू लागले. असा बराच काळ गेला. एकदा तो असुर शिकारीस गेला असताना मला आठवण झाली की किती काळ झाला आणि मी शिवभजन व पूजन विसरले आहे. मनात विचार आला की तो असुर परत येईपर्यंत शिवदर्शन घेऊन यावे, म्हणून मी कैलास पर्वतावर गेले. मला पाहताच हिमालयावर विराजमान असलेले भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले. क्रोधावेशात त्यांनी मला शाप दिला. ते म्हणाले, तू पापमार्गाने गेली आहेस, म्हणून मी तुला शाप देतो की तू मृत्यूलोकी हरिणी बनून राहशील. तुझ्या 2 सख्यासुद्धा तुझ्याबरोबर हरिणी होतील. हिरण्य असुर अज्ञानी आहे. त्यालाही भजन पूजन माहीत नाही, म्हणून तोही तुमच्यासोबत मृत्यूलोकी हरण रूपाने जन्म घेईल. एवढे सांगून ती हरिणी व्याधाला म्हणाली. त्यानंतर मी भगवान शिवांची प्रार्थना करू लागले, माझ्यावर दया करा व माझा उद्धार करा. तेव्हा भोळे सांब सदाशिव मला म्हणाले, मृत्यूलोकी काही वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही शिवलोकास जाल व माझ्यात विलीन व्हाल. परंतु त्या काळात जर असत्य बोलून स्वतःचे प्राण वाचवले तर त्या असत्याची सर्व पापे तुमच्यावर येतील. यावर ती हरिणी व्याधाला म्हणाली, हे व्याधा, मी शपथ घेते, जो ब्राह्मण जन्म घेऊनही वेदशास्त्रांचे अध्ययन करीत नाही, जो अशुद्ध आचरण करतो, त्याचे पातक माझ्या माथी लागो. जे वेदांचे विक्री करतात, जे कृतज्ञ होऊन इतरांना पीडा देतात, ज्यांना भजन पूजन आवडत नाही, जे गुरुनिंदा ऐकतात, जे भगवान शिव व भगवान विष्णू यांची निंदा करतात, त्या सर्व पापांचा भार माझ्यावर येऊ. जे दिलेले दान परत घेतात, जे सज्जनांची निंदा करतात, जे शास्त्रात द्वेष भाव निर्माण करतात, जे भ्रष्ट मार्गाने आचरण करतात,
जे स्वधर्म सोडतात, जे मंदिरात स्त्री संग करतात किंवा पती पत्नींमध्ये फूट पाडतात, ते अभागी व नपुंसक होतात. जे सतत इतरांच्या कर्मांची निंदा करतात, ते अशुद्ध ग्रहण करणारे कावळे होतात. जो गुरु असूनही शिष्यांना विद्या देत नाही, तो गाढवाच्या योनीत जन्म घेतो. जो ब्राह्मणांकडून अनुचित दान घेतो, त्याला गलगंड रोग होतो. जो राजा प्रजेला पीडा देतो, त्याला वाघ किंवा सापाचा जन्म मिळतो. जो ब्राह्मणांना शिळे अन्न देतो व स्वतः उत्तम पक्वान्न खातो, त्याची संतती नष्ट होते. जो माता पित्यांना विनाकारण त्रास देतो, तो माकडाच्या योनीत जन्म घेतो. जी सून निर्दयपणे सासू सासऱ्यांना पीडा देते, तिची संतती असुरक्षित होते. हे व्याधा, मी जर परत आले नाही तर ही सर्व महापापे माझ्या माथी लागोत. जर हे वचन असत्य ठरले तर शिवपूजेचा भंग केल्याचे पाप मला लागो. तिचे हे शास्त्रयुक्त बोलणे ऐकून व्याधाचा तिच्यावर विश्वास बसला. तो त्या हरिणीला म्हणाला, हे पतिव्रते, तू लवकर जा. आता रात्र संपण्यापूर्वी परत ये, असे व्याधाने तिला सांगितले. त्यावर ती हरिणी त्याला आशीर्वाद देत म्हणाली, हे पुण्यवंत, माझे प्राण न घेता तू मला जाऊ दिलेस, म्हणून तू नक्कीच शिवपदास प्राप्त करशील. असे म्हणून ती हरणी त्या सरोवराचे पाणी पिऊन त्वरित आपल्या ठिकाणी निघून गेली. पुन्हा तो व्याध बिल्वपत्रे तोडून खाली टाकू लागला. रात्रीचे 2 प्रहर पूर्ण झाले होते. नकळत झालेल्या शिवभजन व पूजनामुळे त्या व्याधाची 7 जन्मांची अर्धी पापे नष्ट झाली होती. आता त्याला शिवनामोच्चार करण्याची गोडी लागली होती. त्यामुळे तो सतत शिवस्मरण करीत होता. तेवढ्यात त्या सरोवरावर अचानक दुसरी तहानलेली हरिणी आली. व्याधाने तिला मारण्यासाठी बाण रोखला. बाण पाहताच तिचे लक्ष त्याच्याकडे गेले. तीही मनुष्यवाणीने बोलू लागली, हे व्याधा, कृपा करून माझे ऐक. सध्या माझ्या व माझ्या पतीच्या मनात कामेच्छा उत्पन्न झाली आहे, म्हणून आम्हाला ती इच्छा पूर्ण करू दे. मी लगेच परत येईन. हे ऐकून व्याध पुन्हा आश्चर्यचकित झाला. तो तिला म्हणाला, तू शपथ घेऊन जा. तुम्ही सर्व धन्य आहात. तुम्हाला सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे. त्यावर ती हरिणी म्हणाली, जो एखाद्या सरोवरात विष मिसळतो, जो देवालय मोडतो, जो मद्यपान करून गुरुनिंदा करतो, त्या सर्व पापांचा भार माझ्या माथी येऊ. जो स्वतःला मोठा क्षत्रिय म्हणवतो पण सदाचार पाळत नाही, जो ग्रंथांची निंदा करतो, त्याची सर्व पापे माझ्या शिरी येऊत. ज्यांच्याकडे धनधान्य असूनही जे माझ्याकडे काही नाही असे म्हणतात, जो पती पत्नीला सोडून परस्त्रीकडे जातो, तसेच जो पुत्र सन्मार्गाने चालत असताना सासू सासरे त्याला विनाकारण नावे ठेवतात, ते अतिशय कुरूप होतील. जे भाऊ भाऊ वैर करतात, त्यांना माशाचा जन्म मिळतो. जे गुरूंच्या उणिवा शोधतात, त्यांची संपत्ती नष्ट होते. जे स्वतःला तपस्वी म्हणून अनाचार करतात, ते पुढील जन्मी माकड किंवा वटवागूळ होतात. जो श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देऊन त्याच दिवशी स्त्री संग करतात, ते नीच योनीत जन्म घेतात. जे पुत्रांचा द्वेष करतात, जे एखाद्या गरीब व्यक्तीचे लग्न मोडतात, ते नपुंसक होतात. हे व्याधा, मी त्वरित जाऊन येते. जर मी परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथी येऊत. हे ऐकून व्याध म्हणाला, तुमच्याकडील हे शास्त्रज्ञान ऐकून मी धन्य झालो आहे. तू त्वरित जा आणि दिलेले वचन पाळून परत इथे ये. असे म्हणून ती हरिणी सरोवराचे पाणी पिऊन त्वरित निघून गेली. थोड्या वेळाने तिथे एक मृगराज जलपानासाठी आला. आता हीच माझी शिकार मिळाली असे समजून त्या व्याधाने बाण उचलला. तो मृगराज त्याला पाहताच मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, हे व्याधा, माझ्या पतिव्रता स्त्रिया तिकडे माझी वाट पाहत असतील. मला जाऊन त्यांना सांगून येऊ दे. मी शपथ घेऊन जातो. जर मी परत आलो नाही तर पुढे सांगितलेल्या सर्व पापांचा भार माझ्यावर येऊ. जो हरिदिन व शिवदिनी उपवास करतो पण विधीपूर्वक उपवासांची सांगता करत नाही, त्याच्या हातापायातील शक्ती क्षीण होते. जो शिवमहिमेचा अपमान करतो, तो नरकात कीटक योनीला जातो. जो शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण चालू असताना झोपतो, तो भयंकर सर्प योनीत जातो. असे सांगून तो मृगराज म्हणाला, हे व्याधा, जर मी परत आलो नाही तर माझ्या मस्तकी ही सर्व पापे येऊत. हे ऐकताच व्याधाने त्याला त्वरित जाण्याची परवानगी दिली. तो मृगराजही जलपान करून निघून गेला. तेव्हा शिव शिव नामस्मरण चालू असताना त्या व्याधाचा कंठ दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचे बिल्वपत्र खाली पडले. तरीही नियमभंग न करता
तो व्याध 4 प्रहर 4 पूजा करून शिवजागरण करीत राहिला. अशी संपूर्ण रात्र झाली आणि त्याच्या 7 जन्मांची सर्व पापे मुळापासून नष्ट झाली. दुसरा दिवस उजाडला. सूर्यदेवांचा उदय झाला. तेवढ्यात तिसरी हरिणी तिथे आली. व्याध तिला पाहू लागला. ती सुद्धा मनुष्यवाणीमध्ये म्हणाली, हे व्याधा, कृपा करून मला मारू नकोस. माझे पाडस अजून लहान आहे. त्याला स्तनपान करून मी पुन्हा इथे येईन. तिला शपथ देऊन जाण्याची परवानगी दिली. पाणी पिऊन हरिणी तिथून निघून गेली. तिने पाडसाला स्तनपान करून तृप्त केले. मोठ्या हरिणीची इच्छा पूर्ण झाली आणि दुसऱ्या हरिणीनेही पतीची कामना पूर्ण केली. तेव्हा मृगराज इतर हरिणींना म्हणाला, चला आपण दिलेल्या शपथेप्रमाणे त्वरित त्या व्याधाकडे जाऊया. सर्व मृग पाडसांसह व्याधाकडे आले. मृगराज म्हणाला, तू आधी माझा वध कर. तेव्हा हरिणी म्हणाल्या, नाही, आधी आमचा वध कर. आम्हाला पतीच्या आधी जायचे आहे. ते निरागस पाडसही म्हणाले, व्याधा, तू सर्वप्रथम माझा वध कर. त्यांचे ते त्यागमय बोल ऐकून व्याधाचे हृदय द्रवले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो व्याध त्या मृगांचे चरण धरून म्हणाला, आज माझे जीवन धन्य झाले. तुमच्या मुखातून हे निरूपण ऐकून माझ्या अनेक जन्मांची पापे गळून पडली आणि त्यामुळे माझे तन मन पूर्णपणे पावन झाले आहे. तुम्हीच आता माझे माता पिता आहात. तुम्हीच माझे गुरु आहात. तुम्हीच माझे सर्वस्व आहात. मला आता संसार, मुले बाळे हे सर्व मिथ्या जीवन वाटत आहे. असे व्याध प्रेमपूर्वक बोलू लागला. तो पुढे म्हणाला, कृपा करून मला सांगा, मी केव्हा शिवपदास पोहोचेन. तेवढ्यात अकस्मात आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरले. त्या विमानात 5 मुखे व 10 हात असलेले व्याघ्र चर्म परिधान केलेले अत्यंत तेजपुंज असे शिवगण बसले होते. त्यांचे तेज सर्व वातावरण व्यापून त्याही पलीकडे जात होते. किन्नर वाद्ये वाजवत होते. सर्व देव त्या ठिकाणी दिव्य सुमनांची वृष्टी करू लागले. ते सर्व मृग दिव्य शरीर प्राप्त करून तेजस्वी झाले. व्याधाने सर्वांना साष्टांग नमस्कार केला आणि तो मुखातून सतत जय जय शिव, हर हर असा घोष करू लागला. त्याचाही शरीरभाव पालट झाला. त्यालाही 5 मुखे व 10 हात प्राप्त झाले. शिवगणांनी अत्यंत आदराने त्याला दिव्य विमानात बसवले. ते मृगसुद्धा दिव्य शरीर धारण करून त्या विमानात आरूढ झाले. सर्व देव वारंवार त्या व्याधाची स्तुती करू लागले. अशा प्रकारे व्याध शिवपदास प्राप्त झाला आणि ते सर्व मृग तारामंडळात निवास करू लागले. आजही ते आकाशात प्रकाशमान स्वरूपात झळकत आहेत. इथेच दुसरा अध्याय संपला. आता पुढील 3ऱ्या अध्यायात आपण अशीच सुंदर शिवलीला ऐकणार आहोत. त्या श्रवणासाठी सज्ज व्हा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.